तुझा देवावर विश्वास आहे का नाही? हो रे. मग मनातल्या सगळ्या शंका काढून टाक. अगं, या राधाला देवानंच आपल्या घरी पाठवलंय, या घराच्या भल्यासाठी. मग तो तिची काळजी घेईलच ना, आणि मग राधा आपली काळजी घेईल. आणि मला एक विश्वास आहे, राधा या घरात असेपर्यंत या घराला काहीही होणार नाही. कुठलेही वाद ती मुलगी होऊच देणार नाही. तू काही काळजी करू नकोस आई, शांत राहा. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना तुला? हो, बरं वाटतंय. देवा, परमेश्वरा, माझ्या राधाच्या पाठीशी उभा राहा रे. राधा, असं भूक लागल्यासारखं वाटतंय ना? भूक लागलीये? अरे, नाश्ता करून आलायस ना? हा, म्हणजे ते कॉलेजला असताना सवय होती ना सकाळी सकाळी नाश्ता करायची. आता ते ब्रेकफास्ट लंच वगैरे, आणि ते म्हणतात ना ब्रेकफास्ट असा असा राजासारखा करावा. हा 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 हा, वा. हो, पण असं अचानक? अचानक काय किंवा नंतर काय, तर तुझ्या मसाल्याचा एवढा घमघमाट सुटल्यावर भूक तर लागणारच ना राधा. थँक्यू, पण आज असं खास काही केलेलं नाहीये. नाही 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 नाही, हे बघ हे बघ, पदार्थ जरी खास नसला तरी राधाच्या हातचा मसाला म्हणजे अरे हा. हो, पण हा सुगंध माझ्या मिसळ मसाल्याचा आहे. हा मग मसाल्याचा एवढा वास का येतो? राधा, अगं अख्खी फॅक्टरी आपली मसाल्यांची इथे. आता तुझ्या मसाल्याची बॅच बनत असेल म्हणून येत असेल असा वास, एवढं काय. हो, पण एरवी नाही येत ना एवढा वास. म्हणजे नेहमीच येतो आपण, आणि या एवढ्यातच वास येतो. काही सांडलंय का? दादा, दादा, 2 मिनिटं आहे ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा, इकडे आता मसाला सांडलाय का? नाही मॅडम, रात्री मसाल्याचा माल गेला ना, त्याच्यामुळे अजूनही वास असेल. रात्री काय गेलं रात्री? अहो, रात्री मसाल्यांचे ट्रक गेले ना. कमाल आहे. नाही म्हणजे डिलिव्हरी कधी रात्री नाही जात. काल का बरं मसाले गेले रात्री? ठीक आहे, तुम्ही या. थँक्यू. हे अगदीच बरोबर आहे सर, पण इमर्जन्सी होती. कसली इमर्जन्सी? नाही म्हणजे मसाल्यांची इतकी काही की रातोरात बनवावे लागले? हां, एक्झॅक्टली. सर, ते क्लायंटला लवकर माल हवा होता ना, म्हणून प्रायोरिटी बेसिसवर डिस्पॅच करावा लागला. शिवाय सर, आपला बिझनेस आणि आपलं इम्प्रेशन आपणच सांभाळायला हवं ना. मग कधी कधी असं अवेळी एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन काम करावंच लागतं ना सर. नाही बरोबर आहे, पण ह्यासाठी जी परमिशन लागते, परवानगी लागते, ती तुम्ही कोणा ते सुमित सरांना माहीत होतं ना सर.
फक्त मी तिथे नव्हतो ना, त्यामुळे मला फारसं माहिती नाही. नाही नाही, सुमित सरांना माहिती होतं ना, मग ठीक आहे. आणि थँक्यू सो मच, बरं केलं तुम्ही डिलिव्हरी वेळेत पोहोचवली. अशी इतकी इमर्जन्सी अचानक कशी आली, ज्याबद्दल सुमित सरांना कोणालाही सांगावं असं वाटलं नाही. सुमित, सुमुडी, माझ्याकडे आहे रामबाण उपाय दुसरा उठवायचा. कशाला कोण झोपले तेवढं चांगले. हॅलो, कोण बोलताय? ढवळे? कोण ढवळे? हा हॅलो. हॅलो, हा डोळे, काय झालं? काय चौकशी करत होती मसाल्यांची? हा, ढवळे बायको आहे तुमची? नाही नाही, एकदा नाव घेतलं की लगेच उठलं. कसे आहेत ते? काय का लगेच उठलं? सांगा मला का. नंतर सांगतो तुला. नाही, आत्ता 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 सांगा. कोण आहेत ढवळे? कसे दिसतात ते? काय का? सांगतो. डोळे बंद कर. अय्या, सुमित म्हणजे बायको आहे तुमची. सुमित, सुमित, सुमित म्हणलं, सुमू म्हणलं, डार्लिंग म्हणलो तरी गेले. कालच्या ऑर्डर्स बद्दल इथे नक्कीच माहिती मिळेल. हे काय प्रकरण आहे बघायलाच हवं.